ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळले, कारण दे मला. दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरून. तिसरे दिवशी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन 2 थेसलोनिकास पत्र याचा 3रा अध्याय वचने 16 ते 18. 2 थेसलोनिकास पत्र याचा 3रा अध्याय वचने 16 ते 18. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हा शांती देव. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम ही प्रत्येक पत्रात खूण आहे. हे माझे अक्षर आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. देवापासलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन 2 थेसलोनिकास पत्र त्याचा 3रा अध्याय 16 ते 18 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ह्या अध्यायामध्ये पौल खूप छानरित्या थेसलोनिकाच्या मंडळीला बोध करत आहे. आणि तो बोध म्हणजे हा की तुम्ही आणि मी प्रार्थना करत राहावी. मध्यस्थीच्या प्रार्थनाविषयी तो त्या ठिकाणी बोध करत आहे. आणि जे सुरुवात ह्या ठिकाणी केलेली आहे ती अद्भुत आणि चांगली आहे. आणि ह्या मंडळीला शिक्षण देत असताना शेवटी तो समाप्ती जी आहे ते खूप छानरित्या तो करत आहे. आणि 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो 3ऱ्या अध्यायाच्या, तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तानी जे अभिवचन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की जगाचा अंतापर्यंत तो तुम्हाला आणि मला कधीच सोडणार नाही. प्रियांनो, आज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला तो सोडणार नाही. त्याचं अभिवचन तो पूर्ण करतो. सर्व प्रकारे तो त्याचं अभिवचन पूर्ण करतो. प्रियांनो, आज आम्ही तो अभिवचन पूर्ण करणाऱ्या देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहोत. तुम्ही आणि मी त्या देवावर विश्वास ठेवत आहोत. आमचा विश्वास थोडासा देखील डगमगता कामा नाही. त्या
विश्वासाला तडा जाता कामा नाही, तर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही अद्भुतरित्या त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये उभं राहावं. का उभं राहावं? कारण की प्रभूची शांती जी आहे, शांतीचा जो प्रभू आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सर्व प्रकारे आम्हाला शांती देणार आहे आणि सदा सर्व काळ तो तुमच्या आणि माझ्या सोबत राहणार आहे. तुमच्या आणि माझ्या सोबत राहणार आहे. अब्राहमाला त्यांनी म्हटलं की तू आपला सगळं घरदार आपल्या बापाचं जे काही आहे ते सोडून मी सांगेल त्या देशात निघून जा, असं बोलल्याच्या नंतर प्रभूंनी त्याला कधीच सोडलं नाही. आम्ही बघतो की तो तिथे जिथे गेला प्रभू त्याच्या संगती होता. त्यांनी परमेश्वरांनी त्याला कधीच सोडलं नाही. आज तो परमेश्वर आमच्या सोबत आहे. इसाकाचा परमेश्वर आमच्या सोबत आहे. याकोबाचा परमेश्वर तो आमच्या सोबत आहे. तो आम्हाला कधीच सोडणार नाही. तर तो परमेश्वर आम्हाला शांती देईल आणि प्रभू सर्वांबरोबर तो राहील प्रियानो. आणि आज परमेश्वरांनी जी कृपा आमच्यावर केलेली आहे त्या कृपेचा मोबदला आम्ही त्या प्रभूला काही देऊ शकत नाही. परंतु आम्ही आमच्या जीवनामधून परमेश्वर जो आमचा प्रभू आहे त्याला आमच्या जीवनातून गाजवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्त गाजवतो तर एक मोठं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडतं आणि देवाचा गौरव तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे होतो. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, प्रार्थना करतो परमेश्वरा. ह्यावेळेस परमेश्वरा शांतीचा प्रभू हा सर्व काळ आणि सर्व प्रकारे तुम्हाला शांती देहो आणि प्रभू तुमच्या बरोबर असो. आज खरंच देव बाप्पा ती वाचा तू आमच्यासोबत बांधलेली आहे की तू आम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, अनाथ सोडणार नाही. प्रभू देव बाप्पा तू आम्हाला सांभाळला आतापर्यंत आणि आमचा विश्वास आहे तशा विश्वास आमचा कायम राहावा आणि प्रभू त्या विश्वासामध्ये आम्ही कायम राहून उत्तम अशा आशीर्वादाचे भागीदार आम्ही व्हावं. ह्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. प्रभू उठला तारणार आहे. प्रभू ये मनी तू वाजला तारणार आहे. प्रभू ये मनी तू वाजला सर्व पापे सर्व दुःखे सर्व पापे सर्व दुःखे सारुनी तू घे मला तारणार आहे. प्रभू ये मनी तू वाजला ये मनी तू वाजला ये मनी तू वाजला. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.